नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे सगळ्या ताईंचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आता वाजले बघा सकाळचे 6:30 ताई आणि आंघोळ वगैरे आवरले आमच्या, कारण की आज आहे संकष्ट चतुर्थी. तर सगळे 4:30 वाजताच उठले होते बघा. सोनूश पप्पाला जायचं होतं औषधानासाठी श्रीरामपूरला, तर ते सकाळी 6लाच गेले. त्यांना जाऊन अर्धा तास झाला बघा. आणि आज समूसुद्धा आमच्या सोबतच उठलेली आहे, हो ना पिल्लू? आणि झोपायचं बिलकुलच नाव नाही घेऊ राहिली, कारण की तिला नाही दूध, आमचं दूध उशिरा येतं. तर सोनू जाणार आहे आता दूध आणायला. चहा वगैरे करतो आणि आमच्या सकाळचं वातावरण दाखवते तुम्हाला. चला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज चतुर्थी आहे, तर सगळ्या ताईंना माझ्याकडून संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आम्ही करणारे पापड, म्हणजे सांडाया म्हणता कुठं कुठं, तर तांदळाचे पापड करणारे. कसे करतो दाखवतो तुम्हाला. तर असं दिसतंय बघा सकाळचं वातावरण आमच्याकडं. 6:30 वाजले तरी ऊन पडतं मस्त. हे बघा सूर्याचे किरण. इकडं पण ऊन पडलेलं दिसत असेल तुम्हाला. आणि इकडं रात्रीच्या दुधाचा चहा ठेवलेला आहे, त्याच्यामुळे समूचं खूप तरफड चालली. तिला वाटलं माझ्यासाठी दूधच तपतंय. तर इकडं चालू आहे आईचा आणि माझा चहा. तर श्री स्वामी समर्थ बघा सर्वांना. आता वाजले सकाळचे 9 आणि माझी देवपूजा पण झाली बघा. आणि इकडं समू झोपलेली आहे. समूची आत्ताच आंघोळ झाली आणि समूला आम्ही आत्ता झोपू घातलं. आणि मम्मी करते स्वयंपाक. स्वयंपाक नाही, आज आहे मंगळी चतुर्थी, त्याच्यामुळे मी करते फराळाचं. तर त्याच्यासाठी इकडे बघा छान असे मोठे मोठे 4 बटाटे उकडून घेतले. त्याची आता साल काढून घेते मी, कारण की आम्हाला बटाटे जास्त आवडतात साबुदाण्यामध्ये, आणि उकडलेले आवडतात, उकडून मस्त लागतात. तर असे उकडून मी इकडे बटाटे ठेवले. इकडे शेंगदाणे पण आपले भाजून झाले बघा, त्याचे साल काढायला घेतले होते. म्हटलं अगोदर बटाटे उकडून ठेवा. तेल ठेवलेले गरम करायला. तर त्याच्यामध्ये हे सगळं मला तळून काढायचे. चकल्या आणि साबुदाण्याचे पापडे आहे, चकल्या आहे. तर असं मस्त तळणार आहे ते, आता दाखवते व्हिडिओमध्ये. तर हे बघा इकडं पिक्के साबुदाण्याचे पापडे तळले मी. थोडं थोडंच तळते, 2-2, 4-4, कारण की जास्त बी पडतं बघा ताई ते, त्याच्यामुळं. आणि आता मी तळते इकडं या साबुदाणा आणि आलूच्या. मला खूप आवडते वर का मम्मी. यावर्षी काही करणं नाही झालं तर आमच्या, त्याच्यामुळे थोड्याच वापरणार आहे. बघू आता पुढच्या वर्षी करू आम्ही. यावर्षी थोडेसे केल्या होत्या आणि बिघडल्या पण होत्या त्या माझ्याकडून. आता जेव्हा मी करत तेव्हा मला त्याची रेसिपी मी ताईला विचारणार आहे आधी, त्याच्यानंतर करणार आहे. माझ्याकडून खरंच चुकल्या होत्या त्याच्या, म्हणजे फुगतच नाही बघा माझ्या चांगल्या. जशा बाकीच्यांच्या टमटम फुगता ना, तशा या फुगतच नाही. हे बघा तरी चांगलं आहे ना. नाही पण बाकीच्यांच्या लई छान लागतं सोने. माझं काहीतरी बिघडले याच्यामध्ये. मस्त कुरकुरीत दिसते, आताच खा वाटतंय. आणि साबुदाणा संग मस्त लागतं. पहिले नैवेद्य ठेवून देऊ आपण गणपती महाराजांना. मग पहिले महाराजांना नैवेद्य, गणपतीला नैवेद्य, नंतर आपण. तर आपलं तळायचं काम झालं बघा इकडं. आता छान थंड झाल्याच्या नंतर डब्यात भरून ठेवते मी आणि साबुदाणा करून घेऊ. आणि लगेच साबुदाणा करते. तोपर्यंत घाम किती आला बघा, पूर्ण तेच खाली चालले आलं सिंदूर तुझं. काय करणार आहे हवे. मला पण खूप खूप घाम आला बघा. आणि समू पण झोपलेली, तर तिला पण खूप घाम आला असेल. तर मी लगेच कूलर चालू करून घेतो. व्हिडिओ चालू असल्यामुळे कूलर बंद ठेवणं लागतं, आवाज येत नाही. आणि तिकडे ठेवलं बघा ते तळून मी, आणि इकडे टाकते साबुदाणा. मी आता शेंगदाण्याचं कूट काढून आणला बघा. तर आत्ताच झालं बघा माझं कुरड्या पापडा तळणं काही. आणि आता मी करते साबुदाणा. आणि साबुदाण्याला कढई झालेली छोटी, थोडासा साबुदाणा मी आधी काढून घेते, नंतर परत हलवते. इकडं आमचा साबुदाणा रेडी झाला बघा. आणि इकडे ठेवला बघा मी गणपती महाराजांना नैवेद्य. आत्ताच केला बघा मी साबुदाणा ताई, आणि आता बसतोय आणि फराळाचं करायला. नैवेद्य वगैरे दाखवला. आणि मधी समू आहे, आणि समू असल्यामुळे कूलर चालू आहे. कूलर चालू असल्यामुळे आपला व्हिडिओच व्यवस्थित येत नाही, कारण की माझा आवाजच समोरच्याला पोहोचत नाही. मग ताई परत कमेंट करता आवाज येत नाही. तर म्हटलं आपण बाहेरच बसू जेवायला. तर अशा मोकळ्या वातावरणात आम्ही इथं बसलो बघा जेवायला. तर आता वाटते सगळ्यांचे टाकत.
असं झाला बघा आपला साबुदाणा, चिकटच झालेला आहे थोडासा, माझ्याकडून पाणी जास्त झालं त्याला. हे बघा तर इकडे टाकला बघा साबुदाणा, आहे चकल्या, पापड्या आणि इकडे झाकून ठेवलेली काकडी. मस्त लागते बघा काकडी तोंडी लावायला असल्यावर. आणि लिंबू बी कापलं का? हा, बरंच मोठं घेतलं लिंबू, ते होतं बाहेर पडलेलं म्हणून कापलं. तर असं केलेले आजचं फराळाचं आम्ही, बघू शकता ताई. साबुदाणा, चकल्या, पापड्या, काकडी आणि लिंबू. तर या मग फराळाचं करायला. फराळाचं झालं की लगेच आम्ही लागणार आहे पापडाला. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आम्ही कसे पापड करतो, तो कशी केशी घेतो. तर इकडे माझी ताटात वाढणं चालू आहे बघा, आणि लगेच आपली समू उठली, तिचा आवाज येत असेल तुम्हाला. तर असं केलेले आम्ही फराळाचं. तर या फराळाचं करायला. तर मी सकाळी बोलले होते बघा ताई तुम्हाला की आज आम्ही करणार आहे पापड. तर बरेच पापड झालेले आहे आमचे, पण आता शेवटची आहे ती खिशी दाखवते मी तुम्हाला, आणि पापड लाटतानाही दाखवते, आणि सकाळी किती पापड केले आम्ही तेही दाखवते. तर चला. तर ताई इकडं ठेवलेले पातेलं, याच्यामध्ये आपण 2 ग्लास पीठ आहे आणि 2 ग्लास पाणी टाकलेले. तर याला आली होती बघा उकळी, आणि आईनी त्याच्यामध्ये 1 ग्लास पीठ टाकलं, आणि आता हे दुसरं ग्लास. 2 ग्लास आहे आता, आहे ना? 2 गिल्लास आहे. आता त्या कशा झाकून ठेवता बघा, पीठ टाकलं आणि लगेच झाकून ठेवलं त्यांनी. किती मिनिटं झाकून ठेवणार याला? 1 मिनिट. काढलं लगेच. आणि कसा आलो होता बघा ते. आमचा कॅमेरा जरा बरोबर नाही बघा मोबाईलचा, म्हणून तुम्हाला क्लिअर दिसत नसन ताई, पण जेवढं शक्य होतं तेवढं दाखवते मी. तर असं हलवून घेता येत्या. हाताला चिटकलं नाही मंडळी की समजायचं झालं म्हणून. तर इकडं बघा आईने घेतलं खाली काढून त्याला, आणि आता काय करणार आहे? आता हे पन्नीत भरून घेणार आहे. आता टाका पन्नीत मग. तर ते गरम आहे बघा, मध्ये याला टाकून, हा, आणि आता त्याला चालू आहे बाहेरून छान चोळणं. त्याला मळून घेतल्यासारखं करायचं आहे ना. हा, पन्नीत टाकायचं आणि मग मळून घेतल्यासारखं करायचं. इकडं चालू आहे बघा मळणं झालं. इकडं चालू आहे बघा पापड लाटणं आईचं. स्टीलच्या ताटावर करतो आम्ही असे पापडे. जाड ताट बघून घ्यायचं, आणि थोडी थोडी खिशी घ्यायची आणि लाटायची. तर आता पहिल्यांदा कसं घेते ते पण दाखवते, आणि हा पापड काढताना पण दाखवते तुम्हाला. झाला आता आहे ना. आणि इकडं हे काय घेतलेले आहे? डिगाचं पाणी. तर हे आम्ही घेतलेलं आहे बघा डिगाचं पाणी, आणि त्यांनी मग कसं पापड चिटकत नाही, लवकर निघतो. तर तिकडं चालू आहे पापड काढणं. आणि इकडं बघा आली ही पोरगी. तर हे बघा असा निघाला हा पापड. आमचे पापड पण मला काही एवढे व्यवस्थित येत नाही, मी त्यांच्याकडून शिकते. तर आता बघू माझा पापड कसा येतो. तर मी जास्त चोपडा चापडा करून घेते त्यांच्यापेक्षा. मला वाटतं पापड चांगला आला पाहिजे. आणि काही जण ताई याचे वाफेचे पापड करतात, कारण की वाफेचे सोपे राहते, हे खूप अवघड राहते. हे सगळ्यांना जमत नाही, म्हणजे मलाच जमत नाही, सगळ्यांनाच काय. तर ते पीठ करून घ्यायचं मस्त आणि वाफेवर करायचे. तर बरेच जण तसे करतात, बरेच जण असे करतात, ज्यांना जमतं. पण आमच्या खेड्याने तर असेच करतात. कोणी याला सांडाय म्हणतं, कोणी तांदळाचे पापड म्हणतं, ज्या ज्या भागामध्ये वेगळे वेगळे नावं आहे त्याला. तर मी ऐकून आता 2 वर्षापासून चांगली शिकते. आता शिकता 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 छान येईल मला आईसारखी बी. आता बघू कशी येतात हा पापूड. त्याच्यानंतर कळत किती प्रॅक्टिस झाली माझी. अवघडच राहतं जरसं, कारण की निघला पण पाहिजे, तो झाला तर पाहिजे असं गोल, पण काढता पण आला पाहिजे. मेन काढता नाही आला म्हणजे झाला खराब. असं झालं बघा पापूड माझा. दाखव सोनू जवळून. एकदम गोल फिटिंग झाला. निघला पाहिजे आता. बघू आपण निघतो का. जवळून दाखवता येईल. हे बघा ते थोडंसं मी त्याला याचं डिंकाचं पाणी लावून घेतलं, आणि मग काढते. ते बघा किती छान निघतोय. आणि हे बघा म्हणजे बऱ्यापैकी येतोय मला पापड. तर छान आला का कमेंट करून सांगा. तर असेच सकाळचे पापड आमची चालू आहे लाटणं. आई समोर घेऊन गेल्या थोडा वेळ, काही समोर मी सांभाळते, की आई सांभाळत्या. असं आर्गे पारगे सांभाळून पटपट पापड करणं चालू आहे. आता या अर्धा 1 तास सांभाळून तोपर्यंत मी करून घेते.
मग लागणे आम्हाला स्वयंपाकाला. तर आज खूप स्पेशल आहे बरं का चतुर्थी निमित्त. आज छान स्वयंपाक करणार आहे मी. पातोड्याची भाजी आणि मस्त वरण भात काय काय करते दाखवते, त्याची पण रेसिपी तुम्हाला. तर बघत राहा समोर व्हिडिओ. तर किती पापड झाले ते दाखवते ताई तुम्हाला. तर हे बघा, आज आम्ही एवढे पापड केले, तेवढं पातीलं भरून. आणि इकडं पण हे टपमध्ये आणि हे खाली टाकलेले. तर अशी टाकता म्हणजे पापड लगेच झाले की लगेच उन्हाला आणून टाकतो आम्ही, जे लवकर लवकर वाळायला सुरुवात होती. बघा हे बघा मस्त टाकता येते. आणि वाडा असल्यामुळे टेन्शनच नाही आम्हाला. काही, काम नाही, टाकली की टाकली पटपट पटपट पट वाळून जाते. गच्चीवर वाढणार पण खूप परेशान करता. हो गच्चीवर. आणि आमच्याकडे तेवढे हे पण नाही, काय म्हणतात त्याला, बाज. हा एकच बाज आहे, तेवढ्याच्यावर आमचं ऍडजस्ट होते. एक वाळूसर दुसरी वाळते, म्हणजे एक वाळणं उसर दुसरी लाटणं होते. तर आमचे कमीत कमी 200 पापड होता बघा सगळे मिळून. तर एवढे केले आम्ही. गडबड सगळं आमच्याकडून जशी होईल तशी यावर्षी. पुढच्या वर्षी तर भरपूर करणार आहे आम्ही. तर नक्की कमेंट करून सांगा ताई पापड जमले का म्हणून. जवळून दाखवता येईल ते पापड. छान आहे ना. हा मस्त आले. तर आजचा व्हिडिओ इथं संपू. चला, धन्यवाद, बाय.